Good morning, children. In the previous class, I started a lesson number 4, बीरबल की खिचड़ी. So here, यहाँ क्या होता है कि एक राजा था. वहाँ राजा कौन था कि राजा कौन था? अकबर. और उनका आस्थान का मंत्री बीरबल था. जो अकबर क्या करता है कि एक चुनौती रखता है. एक चुनौती क्या रखता है कि रात भर इस ठंडी पानी में कोई भी खड़ा रहेगा ना, तो उनको क्या किया जाएगा कि इनाम के रूप में उनको मोहर, गोल्ड या सोने के मोहरे दिया जाएगा. ऐसा क्या करता है कि घोषित करता है. तो कोई भी नहीं आता है. ओके, सो फाइनली यहाँ एक कौन आता है कि जो गरीब पिता आता है, क्योंकि यहाँ उनका बेटी का शादी करना चाहता था. जो आर्थिक परिस्थिति से क्या था कि वहाँ उनका स्थिति बहुत कम था. तो इस इनाम मुझे मिल जाएगा तो मेरा बेटी का शादी मुझे आराम से करने का क्या अवकाश मिल जाएगा. ऐसा सोचकर क्या करता है कि मैं रहूँगी महाराज कहकर रात भर क्या रहता है कि पानी में, ठंडे पानी में खड़ा रहता है. दूसरे दिन वहाँ क्या था कि मौसम भी ठंडी का मौसम था. जो राजा क्या कहते हैं कि इतने सर्दी के मौसम में, इतनी ठंडी के मौसम में आपने जो रात भर पानी में कैसा खड़ा रहा, ऐसा पूछने से वहाँ जो गरीब पिता था ना, वहाँ कहता है कि जो आपके जो घर की, आपके जो राजघर की क्या था कि एक महल का अंदर जो दीप था ना, उनका प्रज्वल को देखते मैं क्या करा कि रात भर उस पानी में खड़ा रहा. ऐसा कहता है. तो राजा क्या गुस्सा आकर क्या कहता है कि नहीं, तो मतलब आप उस दीप के क्या प्रकाश लेकर, इस दीप के गर्मी लेकर आप पानी में खड़े हो, इसलिए आपको ठंडी नहीं लगा. और आप क्या हो गया कि आपको ये इनाम भी नहीं दिए जाएगा. ऐसा कहकर उसे भेज देता है. उसको इनाम भी नहीं देता है. यहाँ सब बात कौन देखता रहता है कि यहाँ बीरबल देखता रहता है. और एक दिन क्या होता है कि अकबर और बीरबल दोनों यहाँ शिकार करने के लिए जाते रहते हैं. तभी महाराजा को क्या होता है कि बहुत भूख लगने से बीरबल को कहता है मुझे कुछ भी खाने के लिए चाहिए. तो तब बीरबल क्या करता है कि ठीक है कहकर जो मटके में, जो हंडे में क्या करता है कि खिचड़ी पकाने के लिए रखता है. खिचड़ी मतलब जो अनाज या धान्य डालकर हम रखते हैं ना, उसे खिचड़ी कहते हैं. वह खिचड़ी डालकर क्या करता है कि नीचे आग लगाकर ऊपर वो मटका है ना, वहाँ बांध लेता है. और महाराज जी कहते हैं कि इतना ऊपर बांधने से उसको आग कैसा लगेगा और कैसा गर्म हो जाएगा. ऐसा पूछने से वहाँ क्या कहता है कि नहीं, आप चिंता मत करो, आप धैर्य रखिए, यहाँ क्या हो जाएगा कि अपने आप आग लगकर वहाँ खिचड़ी पक जाएगा. ऐसा कहता है. इसके बाद क्या होता है देखेंगे. ओके, पेज नंबर 20. दोपहर से शाम गई. दोपहर से शाम हो गई. बीरबल, ऐसे तो मन बन चुकी तुम्हारी खिचड़ी, हांडी को नीचे क्यों नहीं करते, ऐसे एक खिचड़ी कभी नहीं पकेगी. महाराज, आप व्यर्थ ही अधीर हो रहे हैं. खिचड़ी पक जाएगी कुछ ही देर में. और क्या हुआ था कि कितने देर होने तक भी खिचड़ी पक नहीं गया था. तो क्या हुआ कि दोपहर से शाम हो गया. दोपहर मतलब आफ्टरनून. ओके, आफ्टरनून से शाम मतलब इवनिंग. दोपहर से क्या हो गया कि शाम हो गया, फिर भी उनका खिचड़ी कुछ भी नहीं पका. दोपहर मतलब आफ्टरनून. ओके, एंड शाम मतलब इवनिंग. ओके, दोपहर से शाम हो गया, फिर भी उनका खिचड़ी भी नहीं पक रहा था. तो बीरबल ने क्या कहा कि अकबर क्या कहता है कि बीरबल से, अभी सुबह से मतलब दोपहर से शाम हो गया, फिर भी यहाँ खिचड़ी नहीं पका. ऐसे तो बन चुकी तुम्हारी खिचड़ी ऐसे ही बनेगा, क्योंकि आपने मटका बहुत ऊपर बांधा है और बहुत नीचे आग लगाया है. कैसे बनेगा. और हांडी को नीचे क्यों नहीं करते. और कहते हैं कि जो इतना ऊपर हांडी बांधा है ना, जो मटका, हांडी ಅಂದ್ರೆ ಏನು, ಪಾಟ್ ಅಥವಾ ಮಡಿಗೆ, ಮಣ್ಣಿನ ಮಡಿಕೆ ಹೌದಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಮೇಲ್ಗಟ್ಟಿದೆಯಲ್ಲ, ಅದನ್ನ ಯಾಕೆ ಕೆಳಗಡೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನೀನು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ऐसे ही खिचड़ी कभी नहीं पकेगा. और कहते हैं कि ऐसे आपने ऊपर बांधा है और नीचे से आग लगकर
ऐसे खिचड़ी कभी नहीं पकेगा। ऐसा महाराज जी क्या कहते हैं कि बीरबल से कह रहा है। तो बीरबल क्या कहता है, महाराज आप व्यर्थ ही अधीर हो रहे हो, खिचड़ी पक जाएगी कुछ ही देर में। फिर से क्या बोलता है कि आप अभी भी चिंता कर रहे हो या धैर्य नीचे हो रहा है, आपका धैर्य क्या हो रहा है कि कम हो रहा है, आप अधीर टेंशन तो वो बैठ रही। ओके, जब खिचड़ी थोड़ी ही देर में खिचड़ी पक जाएगा, ऐसा कहता है। बिकॉज what they did, they tied that very upside that pot and they gave a what fire in the very downside. So Birbal is asking, so Birbal is telling to Maharaj ji or king, so no, it will, you don't take a tension, within few minutes it will boil and it will, we will prepare a khichdi and we will take. So again Maharaj ji what he is doing, afternoon to evening we are only spending time, it will not reach a fire to that pot and it will not boil or it will not prepared by us ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. Okay, after that see here, बीरबल क्या जिद पकड़े बैठे हो, हांडी को आग के पास किए बिना इसे आग की गर्मी कैसे मिलेगी। और कह रहा है कि आपने जो इतना ऊपर हांडी बांधा है और यहाँ आपको उस हांडी को नीचे करे बिना इतना दूर से उस हांडी को कैसा आग का स्पर्श हो जाएगा और आग कैसा लग जाएगा, आप क्यों इतना जिद कर रहे हो। जिद ಅಂದ್ರೆ ಹಠ. ಓಕೆ, ಇಷ್ಟ್ಯಾಕೆ ಹಠ ಮಾಡ್ತಿದ್ಯಾ ನೀನು, ಮೇಲಷ್ಟು ಮೇಲ್ ಕಟ್ತಿದ್ಯಾ, ಕೆಳಗಡೆ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಕೆಳಗಡೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನಾವು ಕೆಳಗಡೆ ಆ ಪಾಟನ್ನು ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೆಂಕಿ ಅಥವಾ ಅದಕ್ಕೆ ಶಾಖ ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ओके, देन महाराज यदि महल के झरोखे में जल रहे दीपक से उस गरीब पिता को गर्मी मिल सकती है तो क्या इतनी सी दूरी पर लगी हांडी को आग की गर्मी नहीं मिल सकती। अब क्या कह रहा है कि यहाँ एक बीरबल ने उपाय किया था ना, जो उनका उपाय का जो क्या किया, अंतिम अक्षर अब आ गया। अब कहता है कि नहीं, आपने क्या कहा था कि वहाँ एक गरीब पिता ने क्या किया था, पानी में एक दिन एक रात भर ठंडे पानी में खड़ा रहा था। तो कैसा खड़ा रहा था पूछने से क्या हुआ था कि नहीं, मैं उस खिड़की के जो अंदर, खिड़की के अंदर जो एक दीप है उस दीप को देखते मैं खड़ा रहा था। ऐसा कहने पर आपने क्या किया था कि नहीं, आप उस दीप के या आग के स्पर्श से, आप उस गर्मी के स्पर्श से आराम से खड़े रहे थे, ऐसा कहा था ना। तो इतना दूर के खिड़की के ऊपर जो दीप है उसका स्पर्श और उसका गर्मी जो पानी में है उनको लग सकता है, तो मैं तो इतना ही ऊपर ही बांधी हूँ, ऊपर ही हंडी को बांधी हूँ, तो क्यों उसे क्यों नहीं लग सकता है, ऐसा कहता है। यस, सो दैट किंग ओनली ही टोल्ड, नो यू आर व्हाट यू आर डूइंग, डिड यू टेक दैट हीट फ्रॉम दैट ಲ್ಯಾಂಪ್ ಆರ್ ದಟ್ ವಾಟ್ ದೀಪ, ಮೊದಲ ಲ್ಯಾಂಪಿನ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಆ ದೀಪದಿಂದ ಏನೋ ಶಾಖ ತಗೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಮೈ ಬೆಚ್ಚಗಾಗಿದ್ದರಿಂದ ನೀರಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀಯ ನೀನು, ಅದಕ್ಕೆ ನಿಂಗೆ ಪ್ರೈಸ್ ಕೊಡಲ್ಲ, ಹೋಗು ಅಂತಿರ್ತಾರೆ. ಅರಮನೆಯಲ್ಲಿರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಆ ಕಿಟಕಿ ಮೇಲಿರೋ ದೀಪ, ಆ ದೀಪದ ಶಾಖ ನಮ್ಗೆ ತಾಗುತ್ತಾ ನೀರಲ್ಲಿದ್ದರೆ, ಅದು ಜಸ್ಟ್ ಶಾಖ, ಇಷ್ಟೇ ಸಣ್ಣ ದೀಪ ಆಗುದಿಲ್ಲ. ಆದರೂ ರಾಜ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಆ ಶಾಖದಿಂದ ನೀನು ಮೈ ಬಿಸಿಯಾಗಿದ್ದರಿಂದ ನೀನು ವಿನ್ ಆಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ದುಡ್ಡು ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಕಳಿಸಿರ್ತಾರೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬೀರ್ಬಲ್ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನದು ಇಷ್ಟೇ ಹತ್ರ ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅವನಿಗೆ ನೀವು ಹೆಂಗಂದ್ರಿ ಅಷ್ಟು ದೂರ ಇರೋ ಶಾಖ ನಿಮ್ಮ ಮೈಗೆ ತಾಗ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ, ನಾನು ಇಷ್ಟೇ ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಇದು ಆಗುದಿಲ್ವಾ, ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾನೆ. इन दैट टाइम बीरबल, मैं तुम्हारी चतुराई और अपनी भूल समझ गया और कल उस गरीब पिता को उसका इनाम अवश्य देंगे। और क्या बोलता है कि राजा को यह बात पता चलता है, बीरबल ने जो उपाय किया था ना उसका बारे में पता चलता है, क्योंकि राजा गलत कर रहा था, उस गरीब पिता को उन्हें जो इनाम रखा था ना वहाँ देने के लिए इनकार किया था, क्योंकि यहाँ उस गर्मी के वजह से ही पानी में खड़ा था, ऐसा सोचकर उसने नहीं दिया था। जो अकबर ने नहीं दिया था ना, इसलिए क्या करता है कि बीरबल अपना उपाय से एक क्या करता है कि मटका इतना ऊपर बांधकर खिचड़ी पका रहा है। इतना ऊपर तो आग ही नहीं लग सकता है, यहाँ से यहाँ है आग और इतना ऊपर मटका, यहाँ ही आग नहीं लग सकता है, तो वहाँ घर के महल के इतना दूर के खिड़की में जो क्या है दीप है उससे यहाँ आग लग सकता है या गर्मी लग सकता है, नहीं ना। तो यही बात बताने के लिए बीरबल क्या करता है कि वहाँ एक उपाय करता है।
तो राजा को यहाँ पता चलने के बाद राजा क्या करता है, ठीक है तो हम क्या करेंगे कि मेरा जो मैंने गलती किया है ना उसका मैं ಶರಂ ನಾಕು ನನಗೆ ಬಹಳ ನಾಚಿಕೆ ಆಗ್ತಿದೆ, ನನಗೆ ಬೇಜಾರಾಗ್ತಿದೆ, ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಮತ್ತು ನೀನು ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಿಂದ ನನಗೆ ಏನು ತಿಳಿಸ್ಬೇಕಂತ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ದೆನ್ ಹಿ ಟೋಲ್ಡ್ ಟುಮಾರೋ ವಿ ವಿಲ್ ಗಿವ್ ದ್ಯಾಟ್ ಪ್ರೈಸ್ ಟು ದಟ್ ಪುವರ್ ಫಾದರ್ ಆ್ಯಂಡ್ ಹಿ ಅಗ್ರಿ ಆಲ್ಸೋ. ಹಿ ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ವಾಟ್ ಹಿ ಡಿಡ್. Okay, he did mistake. No, he got a what first prize. First prize means he is the winner of that competition. Means he have to give. The king have to give that prize. Okay, but what he did? So you took that heat from that lamp. So he refused that. But that is the correct. No, the lamp is far from that person, and that too he is standing in the water. ನೀರಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಫುಲ್ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ನೀರಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಅಷ್ಟು ದೂರ ದೀಪ ಇತ್ತ ನಮ್ಗೆ ಬಿಸಿತಾಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸೊ ಫಾರ್ ದಿಸ್ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಬೀರ್ಬಲ್ ಹ್ಯಾವ್ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದ ಅಕ್ಬರ್. ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು ಅಕ್ಬರಿಗೆ ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು. ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್ ಪರ್ಪಸ್ ಹಿ ಮೇಡ್ ಒನ್ ಐಡಿಯಾ. ಹಿ ಪುಟ್ ದಟ್ ಪಾಟ್ ಅಪ್ ಸೈಡ್ ಅಂಡ್ ಹಿ ಗೇವ್ ಅ ಫೈರ್ ವೆರಿ ಡೌನ್ ಸೈಡ್. ಸೊ ಸ್ಟಿಲ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಟು ಈವ್ನಿಂಗ್, afternoon to evening it will not boil. Okay, single small pot. Okay, so that it means so this is very near. Okay, according to that what palace to that person to that lamp, according to this one very near. Again it will not cook. ಹೌದಲ್ಲ, ಇದು ಆದರೂ ಅದು ಬೆಂಕಿ ತಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಏನು ಕಿಚಡಿ ಆಗಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅವನು ಅವ್ನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಸೊ ಹಿ ಅಗ್ರಿ ಟು ಗಿವ್ ದಟ್ ಪ್ರೈಸ್ ಫಾರ್ ದ್ಯಾಟ್ ವಾಟ್ ಪುವರ್ ಪರ್ಸನ್. ओके, और पुअर फादर. जी महाराज, आपकी आज्ञा से कल उसे दरबार में बुला दिया जाएगा. यहाँ क्या करता है कि बीरबल, ठीक है महाराज, जो आपकी आज्ञा के अनुसार. यहाँ महाराज जी कहते हैं ना, ठीक है मैं उनको क्या दूंगा कि वहाँ इनाम दूंगा, ऐसा कहने से क्या करता है, ठीक है महाराज मैं उनको क्या करेंगे, आपके आज्ञा के अनुसार मैं उनको कल दरबार में, दरबार मतलब महल, राजा महल, राजमहल में उनको मैं बुलाऊंगी, ऐसा कहता है. अगले दिन दरबार में क्या होता है, ये है तुम्हारा इनाम, तुम इनके सच्चा हकदार हो. राजा क्या कहते हैं कि जो पिछले दिन कहा था ना मैं उनको क्या दूंगा कि इनाम दूंगा, ऐसा कहा था. तो अगले दिन वहाँ गरीब आदमी आने से क्या करता है कि उनको वहाँ इनाम देकर क्या बोलता है कि आप इसका सच्चे हकदार हो. ಅದಲ್ಲ, ನಿನಗೆ ಇದು ನೀನೇ ಇದರ ನಿಜವಾದ ಹಕ್ಕುದಾರ, ನಾನು ಅವತ್ತು ನಿನಗೆ ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ, ಏನೋ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿತ್ತು ಅಥವಾ ನಾನು ತಪ್ಪಾಗಿ ಥಿಂಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಿಂಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು, ಅರಿವಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಡ್ತಾರೆ. अब मैं अपनी बेटी का विवाह आराम से कर सकूंगा. यहाँ गरीब आदमी को, गरीब पिता को क्या होता है कि बहुत खुश होता है और क्या बोलता है कि राजा से अब मैं अपनी, क्योंकि वहाँ अपनी बेटी की शादी करना चाहता था ना, इसलिए तो वहाँ आया था. क्या इसलिए तो उसने क्या किया था कि चुनौती को चुनकर आया था, फिर भी नहीं मिला था. अभी बहुत खुश से राजा को कह रहा है कि अब मैं मेरे बेटी का शादी बहुत आराम से, बहुत खुश से करूँगा, ऐसा कहता है. महाराज की जय हो. और कहता है कि महाराज की जय हो, मतलब वहाँ क्या हुआ था कि बहुत खुश हुआ. तो इस पाठ से आपको क्या पता चला? तो यहाँ पाठ का नाम है कि बीरबल की खिचड़ी. तो मतलब बीरबल ने जो पकाया वो खिचड़ी नहीं, बीरबल ने जो आइडिया किया ना वहाँ, ಎಸ್ ಬೀರ್ಬಲ್ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಕಿಚಡಿ ಮಾಡ್ದಂಗೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಆರಾಮಾಗಿ ರಾಜ ಇದ್ರು, ಅವರು ಕಿಚಡಿ ಮಾಡೋಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬೇಗ ಕಿಚಡಿ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೋದಿತ್ತು. ರಾಜನಿಗೆ ತಾನು ಏನು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತ ತೋರಿಸ್ಬೇಕಿತ್ತು ಅಥವಾ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು, ಹೌದಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದರ ಅರಿವಾಗಲಿ ಅಂತ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಕಿಚಡಿ ಮಾಡೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕಿದೆ ನನಗೆ ಇವತ್ತೇ ಅವರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಆ ಕಿಚಡಿ ಮಾಡೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಆ ಪಾಟನ್ನು ಮೇಲೆ ಕಟ್ಕೊಂಡು, ಇಷ್ಟು ದೂರ ಇದ್ರೇ ಬೆಂಕಿ ತಾಗುದಿಲ್ಲ, ಇಷ್ಟು ಹತ್ರ ಇದ್ರೇ ಬೆಂಕಿ ಅದಕ್ಕೆ ತಾಗುದಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಅಷ್ಟು ದೂರ ಎಲ್ಲ ಆ ಅರಮನೆ ಕಿಟಕಿ ಮೇಲಿರೋ ಅಷ್ಟು ಸಣ್ಣ ದೀಪ ಇಲ್ಲಿ ನೀರಲ್ಲಿ ನಿಂತಿರೋರಿಗೆ ಹೆಂಗೆ ತಾಗುತ್ತೆ ಅಂತ ರಾಜನಿಗ ಎರಡೂ ಏನು ಸಿಚುವೇಶನ್ ಅರ್ಥ ಆದಾಗ ಅವ್ರೇನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದು ನಾನು ಥಿಂಕ್ ಮಾಡಿದ ತಪ್ಪು ಅಥವಾ ನಾನು ಅವನಿಗೆ ಪ್ರೈಸ್ ಕೊಡದೇ ಇರೋದು ತಪ್ಪು ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ಹೋಗಿ ತನ್ನ ತಪ್ಪು ಅರಿವಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಅವರನ್ನು ಪ್ರೈಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ಸೊ ಇನ್ ಅವರ್ ಲೈಫ್ ಆಲ್ಸೋ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ವಾಟ್ ಸೂಪರ್ ಬ್ರೈನ್. ಎವ್ರಿ ಒನ್ ಹ್ಯಾವ್ ಅ ಸೂಪರ್ ಬ್ರೈನ್. ಇದೇನಾ ಇಲ್ವಾ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಸೂಪರ್ ಬ್ರೈನ್? ಮೀನ್ಸ್ ಓನ್ಲಿ ಹ್ಯೂಮನ್ ಬೀಯಿಂಗ್ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಅ ಕೆಪಾಸಿಟಿ ಆಫ್ ಥಿಂಕಿಂಗ್. ನಮ್ಮ ಥಿಂಕಿಂಗ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇದೆ. ಸೊ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಶಾರ್ಪ್ ಅವರ್ ಬ್ರೈನ್. ಅಂದರೆ ಏನು, ಶಾಸ್ತ್ರ ತಗೊಂಡು ಶಾರ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಾ?
No, for the gaining of knowledge. Okay, thinking of new ideas. ಐಡಿಯಾಸ್ ಥಿಂಕ್ ಮಾಡಬೇಕು, ನಾಲೆಜ್ ತಗೋಬೇಕು ನಾವು ಹೆಚ್ಚೆಚ್ಚನ್ನ, ಹೌದಾ. ಸೊ ಯಾರಾದರೂ ಏನು ಕೇಳಿದ್ರು ನಮ್ಗೆ ಹೇಳೋಕೆ ಬರಬೇಕು, ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಐಡಿಯಾ ಕೊಡೋಕೆ ಬರಬೇಕು. ಹಾಗಂತ ಬೇರೆ ಐಡಿಯಾ ಕೊಡಬೇಡ್ರಿ, ಓನ್ಲಿ ಗುಡ್ ಐಡಿಯಾ. ಹೌದಲ್ಲ, ರಾಜನಿಗೆ ಬೀರ್ಬಲ್ ಹೆಂಗೆ ಗುಡ್ ಐಡಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಐಡಿಯಾ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಅರಿವಾಗು ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ ಹೌದಲ್ಲ, ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸೂಪರ್ ಪವರ್, ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು thinking a good way only. Okay, then only we will solve our problem and others problem also. Understood here? Understood or no? Okay, I hope all of you understood. So you have to be a Birbal, and after that you have to be a Akbar also. ಹೌದಲ್ಲ, ಬೀರ್ಬಲ್ ಅವರನ್ನ ನೀವು ಈ ತರ ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಒಂದು ಏನೋ ಐಡಿಯಾ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ರು. ಅದೇ ತರ ಅಕ್ಬರ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ರಾಜರು, ಎಸ್ ಹಿ ಅಗ್ರಿ what he did no mistake, he agree and he gave that prize next day. ಹೌದಲ್ಲ, ಇಲ್ಲ ನಾನು ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ನಾನು ರಾಜ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು ಹೇಳ್ದಂಗೆ ಆಗಲಿ, ಅಷ್ಟು ದೂರ ಇದ್ರು ಬೆಂಕಿದಾಗಿಲ್ಲ, ಇಷ್ಟು ಹತ್ರ ಇದ್ರು ಬೆಂಕಿದಾಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಕಲಿಸ್ತೀಯಾ ಅಂತ ಏನಾದ್ರು ರಾಜರು ಬೈದ್ರ, ಏನಾದ್ರು ಹೇಳಿದ್ರ? ನೋ, ಹೌದಲ್ಲ. ಸೊ he understood what he did mistake. No, he understood. So like us only, if we are doing any mistake or wrong, no, then we have to accept it and next we don't do like that. Okay, we have to correct it. ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ಆ ತಪ್ಪನ್ನು ನಮ್ಗೆ ಯಾರೋ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ತಿದ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ, ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ, ಈ ಥರ ತಪ್ಪು ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ. ಸೊ ನಾವು ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಥರ ತಪ್ಪನ್ನು ಅಲ್ಲೇ ಕಟ್ ಆಫ್ ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಮುಂದೆ ಅದನ್ನೇ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಬಾರ್ದು. ಓಕೆ, ಸೊ ಹೌದು ಈ ತಪ್ಪನ್ನು ಮಾಡಿದಂತ ಮೊನ್ನೆ ನಂಗೆ ಮಮ್ಮಿ ಬೈದಿದ್ರಲ್ಲ, ಇವತ್ತು ನಾನು ಅದನ್ನ ಮತ್ತೆ ಮಾಡಬಾರ್ದು, ಆ ಥರ ಇರಬೇಕು. ಆ ಥರ ಇದ್ರೆ ನೀವು ಏನಾಗ್ತೀರಿ, ರಾಜನ ಥರ ಆಗ್ತೀರಿ, ಹೌದಾ. ಇಲ್ಲ ನಾ ರಾಜ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ನೆವರ್. ಎಸ್, he accept what the present is. Okay, so like that we have to think a good way only, and we have to accept our mistakes and we have to correct it in the next. Okay, so here lesson number 4 completed. After so I will put here mains. In the next class I will send you a PDF file. Here all of you upon a textbook you have to write up mains. Okay, mains alla textbook ಅಲ್ಲಿ ಹಾಕೋರಿ, ಕ್ವಶನ್ಸ್ ಅನ್ನು ಬರಿಬೇಕು ನೀವೇ. ಓನ್ಲಿ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು ಆನ್ಸರ್ ಅನ್ನು ಅಷ್ಟೇ ಕಳಿಸಿರ್ತೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಮೇನ್ ಶಬ್ದಾರ್ಥನ ಕಳಿಸಿರ್ತೀನಿ ನಾನು. ಓಕೆ, ಫುಲ್ ಶಬ್ದಾರ್ಥ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು. ಅಂಡ್ सेकंड में प्रश्न का उत्तर लिखो, प्रश्नों का उत्तर लिखो. So this is in the page number 21. See here, this is second main. Heading ಹಾಕೋರಿ. ಓಕೆ, ಮೌಖಿಕ ಅಂತ ಇದೆ ಆದ್ರೂ ನಾನು ಬರ್ಕೊಡ್ತಿದ್ದೀನಿ. ಓಕೆನಾ, 1 ಮಾರ್ಕ್ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಗೆ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ second main, first main I will give you, second main question, and this is a third main. Third main 2-3 वाक्य में उत्तर लिखो. हेडिंग ಹಾಕೋರಿ ಅಲ್ಲೇ ಇವಾಗ ಪೆನ್ಸಿಲ್ ಅಲ್ಲಿ, ಓನ್ಲಿ ನಾನು ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಜಸ್ಟ್ ಮೇನ್ ಹಾಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ. 2-3 वाक्य में उत्तर लिखो. This is the third main. Next fourth main उचित विकल्प लगा चुनकर सही शब्द या सही चिन्ह लगाओ. दिस फोर्थ मेन. ओके, फोर्थ मेन ಏನು, सही उत्तर लिखो, सही उत्तर लिखो. ओके, देन फिफ्थ मेन किसने किससे कहा. फिफ्थ मेन सी हियर, किसने किससे कहा. ओके, सो व्हेन यू आर राइटिंग किसने किससे कहा, नो, यू शुड राइट फर्स्ट वन क्वेश्चन. फॉर एग्जांपल आई विल टेल यू फर्स्ट वन, मैंने कठिन चुनौती पूरी कर ली है. ಅದ್ರ ಕೆಳಗಡೆ ಕಿಸನೆ ಅಂತ ಬರೆದು, ಓಕೆ, ಕಿಸನೆ ಅಂತ ಬರೆದು ಇದ್ರ ಮುಂದೆ ಬರಿಬೇಕು. ಕೆಳಗಡೆ ಕಿಸನೆ, ಸಾರಿ ಕಿಸ್ಕೋ. ಓಕೆ, ನೆನಪಿರ್ಲಿ, ಎಲ್ಲರೂ ಕ್ವಶನ್ ಬರ್ದಿರೋದಿಲ್ಲ, ಜಸ್ಟ್ ಏನು ಆನ್ಸರ್ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟೇ ಬರ್ದಿರ್ತಾರೆ. ಡೋಂಟ್ ರೈಟ್ ಲೈಕ್ ದಟ್. ಫಸ್ಟ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ ಕ್ವಶನ್, मैंने कठिन चुनौती पूरी कर ली है. आफ्टर that down
उत्तरली उत्तर प्रदेश बरಬೇಕು किसने किससे नेक्स्ट सेकंड वन ओके किसने किससे थर्ड वन किसने किससे लाइक दैट यू हैव टू राइट ओके देन फिफ्थ में सिक्स्थ में समानार्थी शब्द लिखो समानार्थी शब्द लिखो दिस इज सिक्स्थ में समानार्थी शब्द लिखो सेवेंथ में वचन बदलो सेवेंथ में वचन बदलो देन एट्थ में उचित सर्वनाम शब्द लिखकर वाक्य पूरा करो उचित सर्वनाम शब्द लिखकर वाक्य पूरा करो दिस इज एट्थ में एंड नाइन्थ में क्रिया शब्द रेखांकित करो क्रियापद वर्ब दिस इज नाइन्थ में एंड लास्ट वन इज टेंथ में सो हियर प्रश्न 4 के वाक्य में किन्हीं 4 अपनी मातृभाषा में अनुवाद करो अंतिदೆಯಲ್ಲ जस्ट यू हैव टू राइट मातृभाषा में अनुवाद करो ओनली इष्टे साಕು ನಾನು 4 ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನು ಇದನ್ನ ನಾನು ಬರ್ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ ಆಯ್ತಾ ಇದನ್ನ PDF ಅಲ್ಲಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆನ್ಸರ್ ಎರಡು ಬರ್ದಿರ್ತೀನಿ ನೀವು ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಏನು ಮಾಡಬೇಕು मातृभाषा में अनुवाद करो ಹೆಡ್ಡಿಂಗ್ ಇಷ್ಟೇ ಸಾಕು ओके मातृभाषा में अनुवाद करो अंडरस्टूड एवरीवन सो टिल 9th में तनक ಇದೆ ओके सो आई विल सेंड यू अ PDF फाइल इन द नेक्स्ट क्लास ಇವಾಗ ನೀವು ಮೇನ್ಸ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ರಲ್ಲ ಅವಾಗ ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಮೇನ್ಸ್ ನೋಡಿ ಬರಿಬೇಕು ಆಯ್ತಾ ಮತ್ತೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆನ್ಸರ್ ಎಲ್ಲ ಓದ್ಕೋಬೇಕು ದೆನ್ I will give you now lesson number 1 onwards question answer okay so here homework read and write question answer of lesson number 1 so read and write question answer of lesson number 1 which one that so lesson number 1 is भारतवर्ष है सबसे प्यारा in that how many question answer are there 3 4 7 question answer are there you have to write that 7 question answer and learn it okay that is one time question and 3 time answer book check ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಇವೆಲ್ಲ ಇರಬೇಕು ಕೆಲವರು ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲ ಇನ್ನೊಂದನ್ನ book check ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾಕಂದ್ರೆ CW ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಲ್ವಾ ಏನು ಅಂತ yes so you have to read and write question answer of lesson number 1 that to 8 question answer are there okay learn well and in the next class I will send you a PDF file you have to write very neatly in your CW book PDF ಏನು ಕಳಿಸಿರ್ತೀವಲ್ಲ ಅದನ್ನ CW ಅಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು CW ಅಂದ್ರೆ ಕ್ಲಾಸ್ ವರ್ಕ್ ಅಥವಾ ಫೇರ್ ಬುಕ್ ಆಯ್ತಾ ಸೊ ಕ್ಲಾಸ್ ವರ್ಕ್ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಈಗೇನು ಪಾಠ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅದನ್ನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ ಫೇರ್ ಬುಕ್ CW ಅಂದ್ರೆ ಫೇರ್ ಬುಕ್ HW ಅಂದ್ರೆ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಬುಕ್ ಅಥವಾ ನೀವು ಈಗ ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾದರೂ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಇದ್ದು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಬರ್ದಿದ್ದನ್ನು ಬರ್ಕೋಬೇಕಾದ್ರೆ HW ಅಲ್ಲಿ ಬರೀರಿ ಎಸ್ ಒಂದು ಸಬ್ಜೆಕ್ಟಿಗೆ 2 ಬುಕ್ ಅಷ್ಟೇ ಇನ್ನೂ ಕೆಲವೊಬ್ರಿಗೆ ಇದು ಇನ್ನೂ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇದೆ ಬುಕ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಬಂದಾಗ ನೋಡಿದ್ದೀವಿ 2 ಬುಕ್ಕನ್ನು ಅಥವಾ 2 HW CW ಎಲ್ಲನ ಒಂದೇ ಕಡೆ ಬರ್ದಿದ್ದು ನೋಡಿದ್ದೀನಿ ಸೊ ಐ ಆಮ್ ಇನ್ಫಾರ್ಮಿಂಗ್ ಯು just you have to write what we sent in the PDF file no you have to write in the CW okay if you have any doubt or any queries no just you call to school number and ask okay so we will meet in the next class thank you